नमस्कार. तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात जर 11 अंक असेल, तर तुम्ही कुंभ लग्नाचे जातक आहात. आज आपण गुरुजींकडून जाणून घेणार आहोत की एप्रिल महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी गुरुजी काही अत्यंत प्रभावी उपायही सांगणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुजी, मंगळ ग्रह 2 एप्रिलला मीनेत प्रवेश करणार आहे आणि त्याच्या आधीपर्यंत म्हणजे 1 एप्रिलला किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ते लग्नात म्हणजे कुंभेतच आहेत. तर सुरुवातीला कुंभ लग्नासाठी कशी परिस्थिती असेल? कुंभ लग्नाच्या लग्नी खूप दिवसांपासून राहूचं भ्रमण आहे आणि कुंभ लग्नाच्या सप्तमामध्ये केतूचं भ्रमण आहे. आता हे राहू जे भ्रमण करत आहेत कुंभ राशीत, ते स्वतःच्या पूर्ण चारी नक्षत्राच्या चारी चरणामध्ये आहे. म्हणजे धनिष्ठाची 2 चरण म्हणजे मंगळाची 2 चरण, राहूची 4 चरण आणि मग उरलेलं आहे ते पूर्व भाद्रपदा नक्षत्राची 3 चरण म्हणजे धनिष्ठा, शततारका आणि पूर्व भाद्रपदा. म्हणजे शेवटचं जे पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे ते शनींचं नक्षत्र आहे. तर अशा या भ्रमणामध्ये राहू बहुतांशी काळ हा त्यांच्या नक्षत्रामध्ये राहतोय आणि हा कुंभ लग्नाच्या जातकांचं जे दैनंदिनी आहे ती सगळी विस्कळीत करून टाकतात हे राहू. म्हणजे आजच्या स्थितीला रोज सकाळी उठून पूजापाठ करणारी व्यक्ती इतकी विस्कळीत आणि अस्ताव्यस्त झालेली की 2-2-3-3 दिवस ते पूजा करत नाही, 2-2-3-3 दिवस ते पाठ करत नाही. एखादा विप्र असेल जो मंदिरांमध्ये जाणारा असेल, तो नित्यनेमाने रोज न चुकता तिथे जाणारा जो कुंभ लग्नाचा विप्र किंवा पुजारी पुरोहित असेल, तो जातच नाहीये. बरेच दिवस झाले, कंटाळा आला करतोय, कधीतरी जातोय मग तिथे. आणि अशा या परिस्थितीमध्ये तिथे मंगळ आणि बुध पण काही कालांतराने आलेले आहेत आणि जे अजूनही 2 तारखेपर्यंत मंगळ आहे आणि 11 तारखेपर्यंत तिथे बुध आहे. आता कुंभ लग्नासाठी मंगळ हा तृतीयेश आणि दशमेश आहे. पण राहूच्या सोबत हे तृतीयेश दशमेश आल्यामुळे कुटुंबाच्या संदर्भातही तो कुंभ लग्नाचा जातक खूप उदासीन आहे आणि कर्माच्या बाबतीत तर ऑलरेडी आहेच, मी जसं सांगितलं राहूमुळे. पण इथे राहू यांच्या दशमेश म्हणजे मंगळाच्या उपस्थितीमुळे त्याला म्हणजे अशी इच्छाच होत नाहीये, क्युरिओसिटी पण राहिली की आपण जर म्हणजे आपण जात नाहीये तर मंदिराची कोणीसाठी काय व्यवस्था होते बघा, काय होतंय, देवाचं वरचं निर्माल्य तरी काढलं जात आहे का नाही किंवा काय होतं, काही पाहिजे तयारी नाही. तीच परिस्थिती त्याची घराच्या बाबतीत आहे, कारण घर पण एक प्रकारचं मंदिर असतं, कुटुंबाचं पण एक प्रकारचं बाबतीत त्याची आहे, कारण तृतीयेश मंगळ तिथे त्या राहूंसोबत तिथे आहे. अशी ही परिस्थिती आहे मंगळाची. आणि मग मंगळ ज्या वेळेला कुंभेतून निघून मीनेत जातील म्हणजे द्वितीय स्थानी जातील, तिथे आधीच शनी आणि रवी दोघंही बसलेत, तर त्या वेळेनंतर काय परिस्थिती असेल? नाही, मंगळ निघून गेल्यानंतर फक्त ते मंगळ जेव्हा मीन राशीला येतील आणि शनी आणि रवींच्या सोबत ते भ्रमण करतील, कुंभ राशी लग्नाचे सप्तमेश हे आहेत, काय म्हणतात त्याला, रवी आहे. आणि त्यामुळे ह्याला मग थोडासा पत्नी याच्यामध्ये थोडासा त्यांची कान उघडणी करेल किंवा मग काहीतरी एक प्रकारामध्ये वाद वगैरे होईल आणि शेवटी काहीतरी सुधारणा त्या गृहस्थामध्ये होण्याचा जास्त योग या कालावधीमध्ये आहे. आणि बुधाबद्दल जर आपण बोललो तर 11 एप्रिल पर्यंत ते मीनेतच आहेत आणि 2 तारखेनंतर तर बुध आणि राहूच फक्त लग्नात आहेत. तर याचा म्हणजे या बुधाचा कुंभ लग्नावरती काय परिणाम असेल? आता मी जसं तिथे म्हटलं ना की पंचमेश आणि कुंभ लग्नाचे पंचमेश आणि अष्टमेश बुध आहे आणि हे बुध जे आहे हे लग्नी ज्या वेळेला तिथे होते, मंगळ निघाल्यानंतर एकटे राहू आणि बुध राहतील. आता बुधाच्या राशीमध्ये राहू उच्चीचा असतो, म्हणजे अष्टमस्थानाची रास जी आहे ती राहूची उच्चीची रास आहे, बुधाची कन्या रास. आणि त्यामुळे इथे थोडासा प्रकृतीच्या बाबतीमध्ये जर ते कुठे आधी आजारी असतील
या अजूनपर्यंत म्हणजे त्यांचा त्या आजारामधलं म्हणजे जी काही सिरियसनेस असेल तो निघून जाऊन त्यांना उतार पडायला सुरुवात झाली असेल. घातक असं काही झालेलं नसेल. धन्यवाद गुरुजी. आणि बुध मग 11 एप्रिल नंतर मीनेत जातील, म्हणजे द्वितीय स्थानात जातील. तिथे आधीपासून शनी, रवी, मंगळ आहेतच. बरोबर आहे. त्यावेळेला जी परिस्थिती आहे त्याच्यात 4 ग्रह ऍटलिस्ट एक 4-5 दिवस का होईना सोबत असतील, तर मग या द्वितीय स्थानाचा काय कुंभ परिणाम? लग्नाच्या द्वितीय स्थानामध्ये मग 4 ग्रह आहे. बुध पण तिथे जातील 11 तारखेला. पंचमेश बुध आणि अष्टमेश बुध द्वितीय स्थानामध्ये होतील. द्वितीय स्थान मारक आहे, मार्केश गुरु कुंभ लग्नाचे सध्या बुधाच्याच राशीमध्ये पंचमात आहे. आणि ही कुंभ लग्नाच्या जातकांच्या स्वतःसाठी शिक्षणाच्या दृष्टीने परिस्थिती चांगली नाही आहे. म्हणजे हे जे भ्रमण 4 ग्रहांचं इथे. आणि दुसरं असं आहे की त्यांचे जी संतती आहे, वयस्कर कुंभ राशीचे जे काही कुंभ लग्नाचे जे काही जातक आहेत त्यांच्या संततीच्या दृष्टीने त्यांच्यावरती काहीतरी एक प्रकारचं दडपण आलेलं असेल किंवा टेन्शन आलेलं असेल. आणि ते स्थायी भाव जे त्याच्यामध्ये हे बुधाच्या तिथे उपस्थितीने ते आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तर हा फलित आहे. आणि त्यामुळे या अनुषंगाने आधीपासूनच खूप थोडीशी दक्षता घेऊन काही उपासना, साधना किंवा काही उपाय करूनच मग कुंभ लग्नाच्या जातकांना जर सुखावं हवं असेल तर ते होऊ शकतं. धन्यवाद गुरुजी. रवी 14 एप्रिल पर्यंत मीनेत आहेत. आणि 14 एप्रिल पर्यंत आपण जसं म्हटलं तसं मीन, तिथे मंगळ आणि बुधही येतातच आहेत. तर रवीचा स्पेसिफिकली काय परिणाम असेल? कुंभ लग्नाच्या द्वितीयामध्ये रवी कुंभ लग्नाचे सप्तमेश आहेत. आणि द्वितीय स्थानात जाणारे सप्तमेश द्वितीय स्थानात जाणार असल्यामुळे इथे काय आहे की कुंभ लग्नाच्या जातकाचा जो स्पाऊस आहे, म्हणजे स्त्री असो वा पुरुष, ते जी विरुद्ध बाजू आहे ती थोडीशी नाराजच असेल शनींसोबत रवी असल्यामुळे. तर द्वितीय स्थानामध्ये ह्या रवींचं जे भ्रमण आहे, जे सुरू आहे, ते खूपच जास्त प्रमाणामध्ये पत्नीच्या संदर्भामध्ये नाराजी असणं कुंभ लग्नाच्या जातक पतीने, किंवा पतीच्या संदर्भामध्ये कुंभ लग्नाच्या जातक पत्नीने नाराज असणं, हे हा खूप दिवस त्यांना तिथे ते राहणार आहे. म्हणजे महिन्याभरामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये जोपर्यंत रवी मीन राशीत आहे तोपर्यंत ते त्या जातकांना वेगवेगळे जे आहेत त्यांना खूप सहन करावं लागेल. आणि विवाह संबंध तुटण्याच्या मार्गावर येतात का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल. आणि 14 एप्रिल नंतर ज्या वेळेला हे रवी मेषेत येतील त्यावेळेला खरं तर ते तृतीय स्थानात येतील. मेष ही रवींची उच्चीची रास आहे आणि तिथे आधीपासून शुक्र आहेत. तर 14 एप्रिल नंतर या ट्रान्झिशनमुळे काय फरक पडेल कुंभ लग्नाच्या जातकांना? आता कुंभ लग्नाचे सप्तमेश रवी हे द्वितीय स्थानातून तृतीय स्थानावरती भ्रमण करतील. द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान आहे कुंभ लग्नाच्या जातकांचं. तिथले जे काही फलित आहे आपण ते म्हणजे धाकटी भावंडे, पराक्रम, लहान सहान थोडेसे प्रवास किंवा दैनंदिन प्रवासाला जाणं नोकरीच्या निमित्ताने, अशा प्रकारचं आहे. आणि सप्तम्य स्थानाचं जे कारकत्व आहे किंवा सप्तमेशाचं जे फल आहे, म्हणजे पत्नी, विवाह, त्यांचं जीवन, त्यांच्यानंतर त्यांचे भागीदार, त्यांचे व्यावसायिक भागीदार, त्यांच्या कार्यालयातील त्यांचे सहकारी भागीदार, कामामध्ये वाटा उचलणारे वगैरे, हे सगळे जे फलित आहे ही तृतीय स्थानावरती रवी भ्रमण करतील आणि त्यांची पूर्ण दृष्टी भाग्यस्थानावरती राहील. ते सप्तमेश आहे. त्यामुळे इथे या ठिकाणी कुंभ लग्नाच्या जातकाची पत्नी किंवा कुंभ लग्नाच्या जातक पुरुषाची बायको ही त्याच्यासाठी खूप भाग्यकारक ठरणारी आहे. या कालावधीमध्ये अचानक प्रमाणे
ते भाग्योदयाच्या संदर्भामध्ये घटना घडवण्यामध्ये तिचा महत्त्वाचा वाटा असेल. स्थायी करायचंय, कुटुंबामध्ये शांतता ठेवायची, कुटुंबामध्ये विवाहिकाचे असं एकोप्याने येऊन ती करेल. जसं रवीचं भ्रमण तिथनं सुरू होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हा अनुभव यायला लागेल. गुरुजी, 19 एप्रिल पर्यंत शुक्र हे मेषेत आहेत आणि आपण आता थोडीफार चर्चा केली की रवी ज्या वेळेला परत मेषेत येतील आणि पहिले काही दिवस आठवडाभर जवळजवळ ते शुक्रासोबत असतील तर त्याचा काय परिणाम होईल, पण शुक्राचा ओव्हरऑल या ठिकाणी काय परिणाम असेल? त्या कुंभ लग्नाचे चतुर्थेश म्हणजे सुखस्थानाचे अधिपती आणि भाग्यस्थानाचे अधिपती शुक्र आहे आणि ते सध्या मेषेला आहेत. आणि मेषेला असताना त्यांची दृष्टी तुळ राशी म्हणजे त्यांच्या स्वराशीवरती भाग्यस्थानावरती आहे. त्यामुळे आता सुद्धा कुंभ लग्नाच्या जातकांची काही प्रमाणामध्ये भाग्यकारक स्थिती आहे. त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे नाव ते कुंभ लग्नाचे जातक मोठं करता आहेत. अरे हो हो, म्हणजे हे मोठं घराणं होत आहे, ते धन्य आहे ते घराणं, तिथे यांचा जन्म झालेला आहे वगैरे असा जो प्रकार आहे. स्त्री असो वा पुरुष जातक असो, ही स्थिती आहे. त्याचप्रमाणे म्हणजे काय भाग्यकारच आहे की कुंभ लग्नाचे जातक या वेळेला कुटुंब संस्कृती काय आहे याच्या एक त्यांना उमज झालेली आहे आधीपासूनच. ज्या वेळेपासून शुक्राचं भ्रमण त्या कुटुंब स्थानावरनं होत आहे त्यावेळेला, आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक स्वतःच्या प्रचार होण्याकरता, स्वतःची म्हणजे प्रसिद्धी होण्याकरता हे आपल्या कुटुंबाची काय संस्कृती आणि अशी कुटुंबाची संस्कृती अशी हवी, परंपरागत अशी हवी, ती अशी चालू ठेवली पाहिजे, अशा प्रकारचं काहीतरी म्हणजे लिखाण, भाषण, प्रवचन, प्रबोधन हे कुंभ लग्नाचे जातक करणार आहे. आणि त्यामुळे कुंभ लग्नाच्या जातकांच्या कुटुंब स्थानातला जो काही शुक्राचं भ्रमण आहे ते भाग्यशाचं भ्रमण आहे, ते कुटुंब त्यांना खूप भाग्यकारक आणि लाभकारक आहे. धन्यवाद गुरुजी. आणि 19 एप्रिल नंतर ज्या वेळेला शुक्र स्वराशीत येतील वृषभेला आणि कुंभेच्या 4थ्या घरात म्हणजे सुखस्थानी येतील, त्यावेळेला त्यांना काय फरक पडेल? कुंभेचे जे कुंभे राशीच्या द्वितीयातनं शुक्र जेव्हा चतुर्थामध्ये प्रवेश करतील तेव्हा चतुर्थात शुक्रांची स्वतःची रास आहे. म्हणजे भाग्येश शुक्र, चतुर्थेश शुक्र चतुर्थावरनं जेव्हा भ्रमण करेल तेव्हा चतुर्थ स्थानाच्या संदर्भामध्ये भाग्यकारक घटना घडायला लागतील. चतुर्थ स्थान प्रॉपर्टीचं स्थान आहे. त्यामुळे कुंभ लग्नाचे जातक निश्चितच कुठल्या तरी प्रकारची स्थावर जंगम मालमत्ता, काही सोनं घे, काही भांडी, म्हणजे याप्रमाणे त्यांना उपलब्धी होईल. काही ठिकाणून त्यांना अचानकपणे, म्हणजे कुंभ लग्नाच्या जातकांना अचानकपणे ते म्हणतील की अरे आमच्याकडे तुम्ही हे कार्य करताय, ते कार्य करत असतील किंवा काही करत असतील, तुम्ही हे कार्य करताय, आमच्याकडे ही भांडी आहे, वडिलोपार्जित आहेत, आम्हाला काही आता याचं उपयोगी, तर ही तुम्ही तुमच्या कार्याकरता घ्या, अशा प्रकारचं संयोजन किंवा अशा प्रकारचा भाग्योदय. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानाचा एक संबंध थोडासा नवीन ह्याच्यासाठी असतो, नवीन बांधकाम, नवीन स्थावर जंगम मालमत्ता प्लॉटमध्ये, किंवा ते मग हे कुंभ लग्नाचे जातक तिथे त्याच्यामध्ये या वेळेला काहीतरी गुंतवणूक एखादा मक्तेदार पकडतील किंवा एखादा बिल्डर पकडतील त्याच्या करतील, किंवा एखादी जी बिल्डिंग असेल, इमारत असेल, तिथे ते राहत असतील किंवा काय असतील, त्याच्या रिडेव्हलपमेंटचा जो काही प्रस्ताव असेल त्याचं नेतृत्व हे कुंभ लग्नाचे जातक करतील आणि त्याच्यामधनं ते फलद्रूप होऊन त्यांची सुद्धा थोडीशी आर्थिक वाढ होईल. धन्यवाद गुरुजी. आपण ओव्हरऑल जर कुंभ लग्नाचं बघितलं तर लग्नी राहू आहेत आणि म्हणून त्यांच्या सप्तमात केतू आहेत, शनी द्वितीयेत आहेत म्हणजे त्यांची 7.5 सुरूच आहे, त्यातल्या त्यात गुरुच 5व्या स्थानी आहेत, त्यामुळे ते जरा रिलीफचा पार्ट असावा त्यांच्यासाठी. तर ओव्हरऑल हे कुठल्या प्रकारची स्ट्रगल आत्ता त्यांची सुरू आहे? कुंभ लग्नाच्या जातकांची स्ट्रगल सुरूच आहे, म्हणजे ती राहणारच आहे, कारण लग्नी राहू आहे आणि केतू आहे. आणि आपण जर पाहिलं तर सह्याच्या ह्याच्यामध्ये ह्या राहू आणि केतूच्या ह्याच्यामध्ये थोडेसे ग्रह अडकलेले अंशात्मक दृष्ट्या
जरी ते बाहेर असले तरी सुकृत दर्शनी असं दिसतंय की राहू आणि केतूमध्ये इकडच्या बाजूला सगळे ग्रह आले आणि ही बाजू वाम बाजू आहे, म्हणजे डाव्या बाजूला आलेली आहे. आता याच्यामध्ये लग्नी राहू हा काहीतरी वाईट सवयी लावण्याची शक्यता आहे. म्हणजे कुंभ लग्नाच्या जातकांना काहीतरी अभक्षय भक्षण, अपेयपान, अगम्य गमन, तुमचं व्रात्य संभाषण, या ज्या काही सगळ्या गोष्टी आहे राहूशी निगडीत, या सगळ्यांचा प्रादुर्भाव कुंभ लग्नाच्या जातकामध्ये ऑलरेडी झालेला असेल. त्याचं निराकरण होणार नाही असं नाहीये, पण तेव्हा ग्रहांची कारण आजही म्हणजे आपण जसं म्हटलं की मंगळ बुधाचं भ्रमण जर झालं तर एकट्या राहू आणि केतूच्या डाव्या बाजूला सगळे ग्रह येणार आहेत आणि ही परिस्थिती त्यावेळेला थोडीशी आणखी डिस्टर्बिंग होणार आहे. तर जसं मी मगाच सांगितलं होतं की कुंभ लग्नाच्या जातकांना ही परिस्थिती वारंवार काही ना काही वर्षांनी सहन करावीच लागते. तर अशी ती सहन करताना तिच्यामध्ये काही डिस्टर्बन्स येऊ नये, संततीला त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून कुंभ लग्नाच्या जातकांनी कायमस्वरूपी एक तर हिरा म्हणजे शुक्राचा रत्न हिरा किंवा पांढरा पुष्कराज 4.5 रती किंवा ओपेल खडा 3.5 रती हा शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा अभिषेक करून गळ्यामध्ये घालावा किंवा करंगळीजवळच्या बोटात घातला तरी चालेल. पण अभवाल याच्यामध्ये असं आहे की परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उत्कर्ष होण्यासाठी कुंभ लग्नाच्या जातकांनी उपासना पण करायची आहे भगवतीची. आणि जर काहीही जमत नसेल तर फक्त एवढंच म्हणायचंय की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. की शेवटी कुठलंही काही झालं तरी आई ही तारून नेते बालकाला, तसं कुंभ लग्नाच्या जातकांना आई भगवती तारून नेईल आणि त्यांचं आयुष्य सुखर होईल जर त्यांनी तिला आळवलं तर. जसं आपण म्हणतो ना की रडल्याशिवाय आई बाळाला पण पाजत नाही, तर तशा प्रकारचं आहे की तुम्ही जोपर्यंत प्रार्थना करून तिला जाणीव करून देत नाही की मी थकलोय आणि मला याच्यातनं सुटायचं आहे, मी अगदी विमनस्क झालेलो आहे, हताश झालेलो आहे, तर आई जगदंबे तू मला सोडव. विशेषतः कुलदेवता माहिती नसेल तर भगवती म्हणजे कुठलीही अष्टभुजा देवी, सप्तशृंगी देवी, महालक्ष्मी, महाकाली, जी काय देवता शक्ती असेल त्या देवीच्या प्रीत्यर्थ त्या देवीचा मंत्र न म्हणता त्या देवीसाठी म्हणून या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि या देवी सर्व भूतेषु विष्णू मायेती शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राचा 27 वेळा जप सकाळी आणि संध्याकाळी केल्यास पुष्कळशा गोष्टींमध्ये फरक पडून अनुकूलता येऊन त्यांचं समाधान होईल. धन्यवाद गुरुजी आपल्या मार्गदर्शनाकरता, आपल्या वेळेकरता. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता किंवा खालती कमेंट्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.